महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री व राज्यसभा सांसद अशोकराव चौहान ने आज नांदेड़ में एक पत्रकार परिषद को संबोधित किया। अर्थसंकल्प को लेकर आयोजित इस पत्रकार परिषद में दीगर कई मुद्दों पर भी अशोकराव चौहान ने खुलकर बात की। जरांगे पाटिल से मुलाकात और मराठा आरक्षण के मुद्दे पर भी उन्होंने अपना और बीजेपी का पक्ष रखा। अशोकराव चौहान आज एक अलग ही मूड में दिखाई दिए। उन्होंने कई सवालों का जवाब मजाहिका अंदाज में दिया। नांदेड़ की समस्याओं पर बात करते हुए अशोक चौहान ने कहा कि वो कहीं भी रहे, नांदेड़ की समस्याओं को हल करना इनका पहला प्राधान्य है। कांग्रेस में अब भी अशोकराव चौहान की बी टीम मौजूद होने के सवाल पर उन्होंने मजाहिका अंदाज में कहा कि इन्हें नहीं पता ए, बी और सी क्या है, लेकिन जिले में अब भी इनकी कई टीमें मौजूद हैं। अब नए लोग शुरू कर रहे हैं, उनकी भी जिम्मेदारी कुछ है तो पुराना हिसाब का आदमी हो, उनको भी थोड़ा करने दो, वो कुछ कंपनी को भाई हाथ देने लगे। सरकार में नहीं, सरकारी पक्षामध्ये आहे, सरकारमध्ये नाही। नांदेडच्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, माझे लोकांच्यावर आहे आणि नांदेडचे जे अपुरे राहिलेले कामं किंवा जे काही प्रॉब्लेम तुम्ही सांगितले स्वतः जाती लक्ष घाले आणि मी जी कामं माझ्या काळात जी हाती घेतलेली होती ती कामं पूर्णत्वास नेण्याकरता माझं लक्ष 100% राहील आणि नांदेडवासियांना असं कधी वाटू देणार नाही की मी कुठे आहे, काय आहे, मी जिकडे आहे, नांदेडवासियांसाठी आहे तोच मी आहे। आणि बाकीचे नगरसेवक आहे माजी काँग्रेसचे ते त्यांच्या सोबत आहे, तर लोकांचं असं म्हणणं आहे की तुमची बी टीम आहे जी आहे नाकेची देऊन नाके माजी नगरसेवक पाटील बी टीम। नांदेड जिल्ह्यात माझी टीम भरपूर आहे। नांदेड जिल्ह्यात ती ए आहे का बी आहे का सी आहे मला माहित नाही, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये माझी जुनी टीम भरपूर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणालाच कुठे जा इकडे असं काही सांगितलेलं नाही। तर आज कोण कुठल्या पक्षात हे मला कळत नाही बऱ्याच वेळा, त्यामुळे विषय असा आहे की ज्यांना त्यांना निर्णय घ्यायचा मी काय सांगू, कोणाला कुठे राहायचंय काय करण्याचा विषय आहे। आपण होतो तेव्हा काँग्रेसमध्ये काय भेटलं म्हणजे आता त्याला अनुभव मी केला होता काय असतं तिकडे, मी नसताना काय असं त्याला केलं होतं अनुभव। मेरे साथ तो लोग उठते बैठते हैं, ऐसा है वो कहाँ है मुझे पता, आप उनसे पूछिए ना, मुझे क्या पूछना, उनको पूछो।